हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर आज मी प्लांट्सची रिपोर्टिंग करणार आहे व त्याचबरोबर गार्डनिंग रिगार्डिंग इम्पॉर्टंट अशा टिप्ससुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता ही माती मी आमच्या गावाकडील शेतातून आणलेली आहे व ती काळी माती असल्याकारणाने जास्त टाईम पाणी होल्ड करण्याची कपॅसिटी तिच्यामध्ये असते. त्यामुळे तुम्ही पण नक्की काळी माती घेणं प्रेफर करा. व हे बघा माझे टूल्स. ॲक्च्युली आमच्या इथले एका लोकल मार्केटमधून ते मी 40 रुपीजला 2 आणलेत. खरंच आपल्या गृहिणींना छोट्या मोठ्या गोष्टी स्वस्तात भेटल्या तर किती आनंद होतो ना फ्रेंड्स. आता सगळ्यात पहिले मी इंडोर प्लांट्स लावून घेत आहेत. त्याच्यासाठी आपण जस्ट फक्त मातीचाच यूज करणार आहोत, कारण का त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे कोकोपीट त्याच्यात आपल्याला ॲड करायचं नाही आहे. पण जर तुम्हाला आउटडोर जे प्लांट्स असतात ते जर रिपोर्टिंग करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपण कोकोपीट ॲड करणार आहोत. तर आता हे देखील माझ्या हेल्पला आलेले आहेत. कसं असतं, एक गोष्ट छोटी असो किंवा मोठी, एकाला दुसरा हात लागला तर काम देखील लवकर होतं व तो काम करत असताना आनंद देखील आपला द्विगुणित होत असतो. व आम्ही देखील दोघं आपल्या आपल्या कामात जरी व्यस्त असलो तरी असे छोटे मोठे बहाणे शोधत असतो, जेणेकरून आपला खूप असा क्वालिटी टाईम देखील स्पेंड होईल व त्याच्यातून प्रोडक्टिव्ह देखील वर्क होईल. आता जुलै महिना चालू आहे आणि हा रेनी सीझन असल्याकारणाने रिपोर्टिंग करण्यासाठी किंवा न्यू प्लांट्स जर तुम्हाला लावायचे असतील तर हा बेस्ट टाईम आहे, ज्याच्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये नॅचरल फर्टिलायझर असल्याकारणाने प्लांट्स आपले बेस्ट ग्रो व्हायला हेल्प होईल व ते चेंजिंग ट्रॉमामध्ये देखील जाणार नाही आहेत. आता इथे प्लांट्स लावता लावता आमच्या गप्पा देखील सुरू होत्या. हे यांच्या कामातले काहीतरी किस्से सांगतात, मी माझ्या कामातल्या काहीतरी गोष्टी शेअर करत असते. ॲक्च्युली असाच धावपळीच्या आयुष्यामध्ये छोटा मोठा वेळ काढून आपण एकमेकांसोबत टाईम हा स्पेंड केलाच पाहिजे, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी तर स्प्रेड होतेच, पण नातं देखील आपलं स्ट्रॉंग ग्रो व्हायला हेल्प होते. आता इथे आमचं हे प्लांट काढताना बदकन माझ्याकडून पडलं, पण हे आहेत ना सावरायला. असंच गप्पा मारत मारत आम्ही एक एक प्लांट रिपोर्टिंग करत होतो. आता हे आलं यांचं फेवरेट गवती चहाचं प्लांट. ॲक्च्युली झाड लावता लावता हे मला म्हणत होते की यातलं रोज एक पत्ता माझ्या चहामध्ये ॲड करायचा, रोज मॉर्निंगला ती टी मला पाहिजेच. त्यानंतर आता ह्या ज्या मी मोठ्या कुंड्या घेतल्यात, यांना खाली 2 ते 3 होल असतात. त्यामुळे जे पण आपण पाणी झाडांना घालतो ते ड्रेन होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक कुंडीच्या खाली मी नारळाची जी आपली केसरं असतात ती खाली घालून ठेवलेली आहे, जेणेकरून पाणी जास्त प्रमाणात ड्रेन होणार नाही व झाडांच्या मुळाशी पाणी होल्ड होऊन राहील. आता बऱ्यापैकी प्लांट्स हे रिपोर्टिंग करून झालेले आहेत. आता ह्याला 3 ते 4 दिवसांनी आपण होममेड बनाना लीफ फर्टिलायझर और ऑरेंज पील फर्टिलायझर हे देणार आहोत. ते कसं करायचं आहे त्याची प्रोसिजर देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. आता कोणतंही काम करायचं म्हटलं तर त्याच्यानंतर होणारा पसारा तर आलाच. आणि हे बघा माझं छोटंसं क्यूटचं मोगऱ्याचं फूल होतं, मस्त स्मेल करत होतं. मोगऱ्याच्या झाडाने पूर्ण बाल्कनीमध्ये मस्त सुगंध दरवळत होता. जे प्लांट्स फ्लावरिंग करतात त्यांना आठवड्यातून एकदा ते दोनदा तुम्ही फर्टिलायझर देत चला. त्यामुळे प्लांट्सचे फ्लावर्स देखील लवकर ग्रो होतात आणि जास्त प्लांट हे फ्लावरिंग करत असतं. आता इथे मी पूर्ण फरशी आणि बाल्कनी धुवून घेत आहे. ॲक्च्युली बरेच जण मला विचारतात की आता तुमच्या कॉलनीमध्ये तुझे फ्रेंड्स नाही आहेत का, किंवा तू जास्त फ्रेंड्समध्ये नसतेत. ॲक्च्युली मला कसं वाटतं, मला फ्रेंड्स आहेत, पण रोजच भेटून याच्या त्याच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा आपण कुठल्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये आपला टाईम स्पेंड केला पाहिजे. आणि तुम्हीसुद्धा फ्रेंड्स, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये टाईम स्पेंड केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा आउटकम छान भेटेल. आणि मला गार्डनिंग आणि प्लांट्स खूप जास्त आवडतं, त्यामुळे दिवसातला अर्धा ते 1 तास तरी मी माझ्या प्लांट्सला देत असते. जे प्लांट्सची कटिंग करायची आहे त्यांची कटिंग करणं, झाडांना पाणी देणं, त्याचबरोबर जर काही फर्टिलायझर वगैरे द्यायचे असेल तर हे काम मी करत असते. त्यामुळं प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्येच माझा इतका टाईम जातो. त्यामुळे नवीन फ्रेंड्स करा किंवा फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करा असं मला कधी गरजच भासत नाही. आता माझी गॅलरी पूर्ण स्वच्छ करून झाली. त्यानंतर मी आता जे न्यू प्लांट्स आपण लावले होते ना त्यांना पाणी देत आहे. खरंच आपल्याला एखादं काम करायला थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागतात,
पण जेव्हा फायनल रिझल्ट येतो तेव्हा तो बघताना किती प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतो ना. आता रोज जेव्हा मी हे गॅलरीचं डोअर ओपन करेल तेव्हा मस्त पांढरशुभ्र मोगऱ्याचा दरवळणारा तो वास व त्याचबरोबर बाकीची माझी सगळी ग्रीनरी किती मस्त पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते ना. चला आता ते झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. संध्याकाळची वेळ दिवाबत्ती केल्यानंतर घरात खूपच प्रसन्न वातावरण होतं आणि बाल्कनीचा फायनल लूक असा काहीतरी होता. ॲक्च्युली बाल्कनीमध्ये अजून मला बराच मेकओव्हर करायचा आहे. तो भविष्यात मी तुमच्यासोबत शेअर करेलच. व हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्यासोबत नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ओके, बाय बाय फ्रेंड्स.